इरिस जो आहे हा 100 मीटर धावेमध्ये किंवा रनिंग मध्ये भाग घेणारा होता. किती? 100 मीटर. त्याच्यामध्ये तो चॅम्पियन होता आणि त्याची कॅपॅसिटी 100 मीटर धावण्याचीच होती आणि त्याच्यामध्ये तो निपुण होता, एकदम तरबेज, चित्त्यासारखा पळायचा आणि प्रथम क्रमांक मिळवायचा. त्यानं खालून सुरुवात केली आणि तो ऑलिम्पिक मध्ये गेला. ही 1952 सालची गोष्ट आहे. आता त्याची स्पर्धा आली रविवारी, फायनल. आणि सगळ्यांना माहिती होतं हा इरिस जिंकणार आहे, यालाच पैसे मिळणार, कारण तो चित्यासारखा पळतो, चित्यासारखा धावतो. पण त्याच्या स्पर्धेचा टाइम आणि त्याला चर्चचा जायचा टाइम एकच. त्यानं काय निवडलं असेल? चर्चला जायचं. तो म्हटलं गोल्ड मेडल नाही मिळालं तरी चालेल, मी चर्चला जा. तो चर्च मध्ये गेला. दुसरं कोणीतरी जिंकलं, दुसरं कोणीतरी गोल्ड मेडल कोणाला तरी मिळालं. पण 2 दिवसानं 400 मीटरचं धावणं होतं. त्याने 400 मीटरच्या धावण्यामध्ये भाग घेतला. त्याची कॅपॅसिटी फक्त 100 मीटर धावण्याची होती. पण मला सांगू द्या, चर्च साठी त्यानं मोठी स्पर्धा त्यानं देवाच्या लोकांना सोडली. पण 400 मीटर धावण्यामध्ये त्यानं सहभाग घेतला. चांगले चॅम्पियन लोक त्याच्या समोर होते, चांगले धावणारे होते. हा 100 मीटर धावण्याची ताकद याच्यामध्ये होती. पण त्यानं विश्वासानं 400 मीटर धावण्याच्या धावेमध्ये त्यानं भाग घेतला. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वरानं अशी कृपा त्याला पुरवली. परमेश्वर म्हटला की तू वचनाप्रमाणे वागला, तू चर्च मध्ये आला, माझ्या मंदिरात आला, तू माझी आराधना केली. पण मला तुम्हाला सांगू द्या, त्यानं भाग घेतला, तो धावला आणि प्रथम स्थान त्याला मिळालं. आम्ही म्हणून प्रेज लॉर्ड. आम्ही वचनाप्रमाणे वागणारे लोक असतो. ज्यावेळेस वचनाप्रमाणे कृती करू, ते आम्हाला आमचं बक्षीस देणार आहे. आम्ही म्हणा का मोठ्यानं प्रेज लॉर्ड.